शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळपे वस्ती येथे माल वाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी देवीदास थोरात वय 15 असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. 9वीत शिकणाऱ्या श्रावणीचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. आज दिनांक 9 रोजी शाळा सुटल्यानंतर 4:30 वाजताच्या दरम्यान घरी जाताना भरधाव टेम्पोने या शाळकरी मुलीचा बळी घेतला आहे. दुचाकीवर तिच्या पाठीमागे बसलेला तिचा भाऊ थोडक्यात बचावला आहे. याबाबत मांडवगण फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवीदास नानासो थोरात यांच्या फिर्यादीवरून श्रावणी देवीदास थोरात वय 15 इयत्ता 9वी आणि तिचा भाऊ निरंजन देवीदास थोरात वय 13 इयत्ता 7वी हे दोघे व्याघ्रेश्वर विद्याधाम प्रशालेत शिकत होते. सायंकाळी 4:15 वाजता शाळा सुटल्यानंतर ते दोघेही दुचाकी क्रमांक MH12 EG 5174 वरून घरी जात असताना कोळपे वस्ती येथे समोरून येणारा भरधाव टेम्पो MH42 BP 3132 या टेम्पोने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पो चालकाने दोन्हीही मुलांना 50 फूट फरफटत नेले. यावेळी श्रावणी हिला गंभीर दुखापत झाल्याने जागेवरच मृत्यू झाला.